अगर जिजामाता ना होती तो भारत माता ना होती. एक महत्वाकांक्षी स्त्री जर या जगात झाली नसती ना, या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये, तर आज तुम्ही सगळे वेगळ्या वेशामध्ये असतात. आता कुठले ते समजून घ्या. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही जे विचारलं की त्यांच्या आयुष्यात असा काय इन्सिडेंट झाला होता का, असं काय घडलं होतं का, की काय की त्याच्यामुळे त्यांना हे मिळालं. त्यांच्या बाबतीत नाही घडलं, पण घडलं ते आऊसाहेब जिजाऊंच्या बाबतीत. गर्भसंस्कार नावाची एक पद्धत होती की आईच्या पोटामध्ये बाळ असताना तिच्यावर जे संस्कार केले जायचे ते बालकामध्ये उतरतात. म्हणजे अभिमन्यू चक्रव्यूह चिरायचं कुठे शिकला, तर तो आईच्या उदरात असताना शिकलेला आहे. मासाहेब जिजाऊंच्या पोटामध्ये ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यावेळी त्या आईने काय पाहिलंय, तर निजामशहाच्या दरबारातला एक हत्ती पिसाळला. हत्ती होता खंडागळ्यांचा. तो हत्ती पिसाळल्यावर आसपासच्या सैनिकांना मारायला लागला. हे बघून स्वतःच्या फौजेचं नुकसान होऊ नये म्हणून भोसल्यांचं कुटुंब हत्ती मारण्यासाठी धावलं. तर खंडागळे हे जाधवरावांचे मित्र होते, म्हणजे जिजाऊच्या माहेरचे. ते भोसल्यांना सांगायला लागले, हत्तीला मारू नका. भोसले म्हणतायत, हत्ती आमची माणसं मारतोय. तिथे हत्ती बाजूला राहिला आणि या दोघांमध्ये युद्ध चालू झालं. आणि खिडकीतनं निजामशहा हे सगळं हसत हसत बघतोय. भोसल्यांनी हत्ती मारला. त्याचा राग येऊन जाधवरावांनी शहाजी राजांच्या सख्ख्या भावाला मारलं. म्हणजे जिजाबाईंच्या धीराला मारलं. कुणी मारलं, तर भावानी मारलं. आता हे बघितल्यावर शहाजीराजे सटकले आणि त्यांनी त्याच्यावर सटाक्कन वार काढला. त्यांनी त्याला मारलं, म्हणजे शहाजीराजांनी मेवण्याला मारलं. जिजाबाईंच्या वडिलांना कळली, ते आले. सासऱ्यांनी विचार न करता जावयावर वार केला. शहाजीराजांना मारलं. शहाजीराजे वाचले. तुम्ही एक स्त्री म्हणून मला उत्तर द्या, जिजाऊनं रडायचं कुणासाठी? भावासाठी की दिरासाठी, का जखमी झालेल्या पतीसाठी? भारत देशाच्या इतिहासामध्ये किंवा महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला, तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे एक असं नाव आहे की जे सर्व जाती धर्माच्या पलीकडे गेलेलं आहे आणि ते प्रत्येकाच्या घरामध्ये असतं किंवा मुखामध्ये असतं. तर मी तुम्हाला जो विषय दिला तो विषय असा आहे की अपरिचित शिवाजी. पण शिवाजी महाराजांच्या आयुष्यात असे अनेक पैलू आहेत की जे आतापर्यंत आपल्याला इतिहासाच्या पुस्तकातनं फार छोट्या प्रमाणात सांगितले गेले. काही ठिकाणी बऱ्याचदा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे युद्ध, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे परक्यांनी आपल्यावर जे आक्रमण केलं त्याच्या विरुद्ध उभी राहिलेली या ठिकाणची एक आग, हे जे शिवाजी महाराजांचं रूप आहे, हे तर मी कितीतरी वेळा बाहेर सांगतो व्याख्यानांमध्ये, तुम्ही ऐकलंय युट्यूबवर, फेसबुकवर, बऱ्याच ठिकाणी सगळीकडे. पण याच्या व्यतिरिक्त मी एक कायम असा विचार करतो की या देशामध्ये तत्कालीन परिस्थितीला 712 साली सगळ्यांदा पहिल्यांदा मोहम्मद बिन कासिम इथं आला आणि त्याच्यानंतर 1630 साली शिवाजी महाराजांचा जन्म झाला. तर हा जो मधला जवळजवळ 1000 वर्षाचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये 1000 वर्ष इथल्या परक्या सत्तेची पाळमुळे इथे रुजलेली असताना जनजीवन 1000 वर्ष म्हणजे किती पिढ्या, इतक्या पिढ्या इथे वेगळं वातावरण या देशाच्या संस्कृतीशी, मातीशी आणि इथल्या नाळेशी, इथल्या लोकजीवनाशी, लोकप्रवाहाशी, विचार स्वातंत्र्याशी पूर्णतः वेगळं असलेलं वातावरण 1000 वर्ष इथे राहिलेलं असताना सुद्धा पुन्हा नव्याने एक सुरुवात करणं, ह्या गोष्टीला केवळ लढवय्यी वृत्ती ही साजेशी असून चालत नाही, तर त्याच्याबरोबर एक बुद्धी, त्याच्याबरोबर एक वेगळा विचार करणारी काही पद्धत, काही प्लॅनिंग, काही नियोजन हे असणं गरजेचं असतं. आणि त्यामुळे शिवाजी महाराज जे यशस्वी ठरतात, हे त्या इतर अनेक पैलूंमुळे यशस्वी ठरतात, इतर अनेक गुणांमुळे यशस्वी ठरतात. त्यातले काही पैलू आपण बघूया. म्हणजे मी जर आजच्या भाषेत, आज 2021 साल चालू आहे, 2021 सालाच्या भाषेत जर सांगायचं झालं, तर आपल्याला मागचे 1.5 वर्ष एक मास्क लावायची सवय झालेली आहे. आता काही लोक माझ्या बघण्यात असे आलेत की ज्यांना सांगितलं मास्क काढा, तर ते म्हणतात आता मास्क नाही काढलं तरी काय वाटत नाही, राहू दे तोंडाला. म्हणजे ती सवय लागलेली आहे. ही सवय आहे 1.5 वर्षाची. या देशाला 1000 वर्ष गुलामगिरीची सवय होती. सगळं बदललं होतं. हे आपल्या पिढीने
कोरोना अनुभवला. त्यांनी मुघल, आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, बरीदशाह, इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, अरब, सिद्धी, वलंदेज एवढ्या सगळ्या परकीय सत्ता अनुभवल्या. कुठे गेलं आमची भारतीय संस्कृती? वेगवेगळी संस्कृती. आपल्या इकडे गणपती जसे केले जातात त्यापेक्षाही वेगळे विधी भारतात इतर ठिकाणी केले जातात गणपतीचे. आपल्या इकडे आपण जी त्रिपुरारी पौर्णिमा करतो ना, त्रिपुरारी पौर्णिमा, त्या त्रिपुरारी पौर्णिमेला कर्नाटकच्या नंतर थोडं खाली गेलं की वेगळं नाव आहे. ते का? आणि ते शिवाजी महाराजांमुळे पडलेलं आहे. हे अपरिचित शिवाजीमध्ये मी हे सगळं सांगणार आहे तुम्हाला. पण ही विविधतेतील एकता, ही जी भारत मातेचं रूप होतं ना, हे पूर्ण पालटलेलं होतं. आणि अशा वेळी केवळ सैन्य स्ट्रॉंग असून, सैन्य मजबूत असून चालणारं नव्हतं. अशा वेळी केवळ तलवार उपसून शत्रूवरती धावून चालणार नव्हतं, तर एक वेगळं ऍडमिनिस्ट्रेशन या ठिकाणी गरजेचं होतं. म्हणजे मी तर अनेक वेळेला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इतरही अनेक बलाढ्य सरदार होते. जसं की मोहिते होते, घोरपडे होते, पिसाळ होते, वेगवेगळे होते, जाधवराव होते, अनेक. पण स्वराज्य निर्माण केलं ते भोसल्यांनी केलं, शिवाजीराजांनी. हे त्यांच्यापेक्षाही स्ट्रॉंग होते. पण विचार वेगळा केला तो शिवाजी महाराजांनी केला, कारभार वेगळा केला तो शिवाजी महाराजांनी केला. आणि म्हणून आपण बऱ्याचदा म्हणतो की प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारा हा कायम यशस्वी होतो. 1000 वर्ष जो प्रवाह या देशात चालू आहे त्या प्रवाहाला विरुद्ध जाणं ही साधी गोष्ट नाही. आणि ती अशक्य गोष्ट शक्य ज्यांनी केली ते स्वामी महाराष्ट्राचेच. म्हणजे एक आपल्याकडे बघा काही स्वामी भक्त आहेत, अक्कलकोट स्वामी महाराजांचे. त्याच्यात एक म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर मी कायम सांगतो की 1630 सालात अशक्य ते शक्य करणारा एक महाराष्ट्राचा स्वामी होता, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. हे प्रशासनाच्या बाबतीत कसे आहेत, लोकांच्या बाबतीत कसे आहेत, रयतेच्या बाबतीत कसे आहेत, न्यायाच्या बाबतीत कसे आहेत, हे सगळं आपल्याला आज थोडासा आपण त्याचा आढावा घेऊ. काही निवडक गोष्टी मी तुम्हाला सांगतो. तुम्ही मला गंमत सांगू का? इकडे आता मी गेलो होतो, कोयनेच्या इथे एक पूल आहे. तो 1600 शतकात, 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही 1656 का 61 या कालावधीत त्याचं बांधकाम झालेलं आहे. त्याच नदीच्या पात्रावर पुढे 3 पूल आहेत. त्या 3 पैकी 2 पूल आता वाहून गेलेत, जे बांधले होते 1976 आणि 1981 साली. पण जो 1660 सालातला पूल अजून आहे तिथं. हे आत्ता माझ्या डोळ्यासमोर घडलेलं उदाहरण मी तुम्हाला देतोय. मग काय आहे? आता मला एक प्रश्न पडतो कायम, की आत्ताचे इंजिनियर हे अशिक्षित आहेत का तेव्हाचे काहीही डिग्री नसलेले त्यावेळेचे इंजिनियर हे सगळ्यात जास्त सुशिक्षित होते, की त्यांचं बांधकाम अजूनही टिकलेलं आहे आणि आत्ताचं बांधकाम वाहून गेलंय? हे मला इथं कायम जाणवतं. मी त्या पुलाचा फोटोही पाठवीन तुम्हाला पाहिजे तर. पण काय प्रत्येक गोष्टीत बारीक 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 गोष्टीमध्ये स्वतःहून नजर देणारा, स्वतःहून लक्ष घालणारा राजा त्या काळामध्ये होता. जर बांधकामाचाच विषय झाला, आत्ता सांगायचा झाला, या किल्ले बांधणं या प्रकाराला छत्रपती शिवाजी राजांनी खूप वेगवेगळी वळणं दिलेली आहेत. शिवाजी महाराजांच्या आधीची किल्ले बांधणीची पद्धत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कारभाराची बिफोर आणि आफ्टर हा इतका वेगळा आहे की मी तुम्हाला एक उदाहरण देतो या ठिकाणी. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किल्ल्यांचे प्रकार 4 होते. एक आहे वनदुर्ग, दुसरा आहे गिरिदुर्ग, तिसरा आहे भुईकोट आणि चौथा आहे जलदुर्ग. आता वनदुर्ग म्हणजे जंगलातला किल्ला, घनदाट अरण्यातला. म्हणजे आपल्याकडे जर सांगायचं झालं तर तुम्हाला कदाचित माहित असेल वासोट्याचा किल्ला. वासोटा नावाचा किल्ला हा अतिशय जंगलामध्ये आहे. तिथे आजही जायला मिलिटरीची परवानगी घ्यावी लागते, भयंकर जंगलात. त्याला दुसरं नाव आहे व्याघ्रगड, कारण तिथे वाघ आहे. व्याघ्र म्हणजे वाघ. हा जंगलातला किल्ला आहे, हा वनदुर्ग. गिरिदुर्ग म्हणजे काय? डोंगरावरचे किल्ले आपले नेहमीचे, सिंहगड, राजगड, तोरणा, पुरंदर. भुईकोट म्हणजे जमिनीवरचा किल्ला. भुईकोट, भुई म्हणजे धरणी, धरणी म्हणजे जमीन, त्याच्यावरचा कोट हा चाकणला होता भुईकोट. भुईकोट आणि जलदुर्ग म्हणजे पाण्यातले किल्ले, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, स्वर्णदुर्ग, खांदेरी, उंदेरी. तर आता ह्याच्यात एक गंमत अशी आहे की आपण एक जलदुर्गाचं उदाहरण घेऊ. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक गोष्ट ओळखली,
ते लढाया वगैरे सगळं बाजूला ठेवा. मी तर कायम एक गोष्ट अभिमानाने सांगतो की शिवाजी महाराजांनी जे जे नवीन स्वीकारलं पाहिजे, जे त्या काळातल्या नव्या युगाशी जवळीक देणार होतं ते कायम स्वीकारलं. प्राचीन पुरातन सगळ्या ह्याला त्यांनी त्या ठिकाणी सन्मान जरूर दिला, पण स्वीकारताना नवीन सारं स्वीकारलं, काळाशी योग्य पद्धतीनं पावलं टाकली आणि त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी देव, देश, धर्म, राष्ट्र, समाज, संस्कृती याचं रक्षण करायला जे जे आवश्यक आहे ते सगळं केलं. शिवाजी महाराजांच्या आणि जलदुर्गांचा इथे कुठे संबंध आला? तर इथे संबंध आला की शिवाजी महाराजांनी आरमार निर्माण केलं. लक्षात घ्या, जे आपल्याकडे नव्हतं. आपल्या कुठल्या तरी एका वेदामध्ये, कुठल्या तरी एका पूर्वोईच्या ग्रंथामध्ये हिंदू समाजाला ही समुद्राटन आहे, म्हणजे समुद्रावरती फिरायला, पर्यटन करायला बंदी आहे, असं काहीतरी आहे कुठल्या तरी एका ग्रंथामध्ये. हे त्या काळच्या नुसार असं लिहिलं असावं. पण शिवाजी महाराजांनी एक अभ्यास केला. त्यांनी पाहिलं की खैबर खिंडीमधनं जे आलेले आहेत मोहम्मद बिन कासिम आणि त्याची वंशावळ ही खैबर खिंडीतनं आलेली आहे, ही सगळी पलीकडच्या बाजूने. पण याच्या व्यतिरिक्त या देशाला चिकटलेले जे गोचिडे, ज्या जळवा आहेत, इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, अरब, सिद्धी, वलंदे, हे सगळे समुद्र मार्गे आले. आणि समुद्र मार्गे ते येत असताना त्यांना रोखण्यासाठी आपल्याकडे कुठं सिस्टीम आहे, आपल्याकडे कुठे काही यंत्रणा आहे? बरं, आपले लोक त्या पूर्वीच्या पोथीमध्ये लिहिल्याप्रमाणे वागतायत. शिवाजी महाराजांनी ठरवलं ही पोथी आहे ना, ही आम्हाला पूजनीय आहे, पण आत्ताच्या काळात कृत्यनीय नाहीये. मला जर माझ्या देशाची सीमा वाचवायची असेल, मला जर माझा धर्म वाचवायचा असेल, मला जर माझं राष्ट्र वाचवायचं असेल, तर त्या पोथीची आता आपण पूजा करू, पण मला सागरी सीमा सुरक्षित केली पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी ते सगळं ठोकरलं आणि आरमार निर्माण केलं पहिल्यांदा. ही गरज होती. म्हणून तुम्ही बघा, जे जे ही व्हिडिओ ऐकतील ना ऐकतील, मला माहित नाही माझ्या इतर भाषणांमध्ये हा उल्लेख कायम असतो. आज आपण गुगलला जर टाकलं की फादर ऑफ इंडियन नेव्ही, एवढे साधे सोपे शब्द आहेत, फादर ऑफ इंडियन नेव्ही, तर आपल्याला गुगल कडनं उत्तर येतं छत्रपती शिवाजी महाराज. आता हे तर काय मी लिहिलेलं नाही गुगलवर जाऊन, हे गुगलचं उत्तर आहे. भारतीय नौदल शास्त्राचा जनक ज्यांना म्हटलं जातं ते शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराजांना आपण काय म्हणतो, प्रौढ प्रताप पुरंदर असेल, क्षत्रिय कुलावत ते सिंहासनाधीश्वर वगैरे, हे ठीक आहे हो. भारतीय नौदलाचा जनक हे शिवाजी महाराज आहेत. आपल्याकडे जहाजं होती, पण तत्कालीन भौगोलिक आणि सामाजिक दृष्टीने भारत देशातनं जी जहाजं जात होती ती कुठे जायची? मक्का आणि मदिनेला जायची. हजच्या यात्रेकरूंची जहाजं होती, ती काही लढाऊ जहाजं नव्हती. या देशाच्या सागरी सीमांचं सुरक्षा करणारं जहाज आणि ती यंत्रणा आम्हाला पाहिजे, त्यावेळीची नेव्ही आम्हाला पाहिजे, ती शिवाजी महाराजांनी निर्माण केली. अपरिचित शिवाजी या भागामध्ये, या विषयामध्ये जर का हे सांगण्याचं कारण असं आहे की, अहो तुम्हाला एक गंमत सांगू का ताई, की काय आहे, आमच्याकडच्या लोकांना, आपल्याकडच्या लोकांना डोंगर दऱ्यांमध्ये, रणांगणामध्ये लढण्याची सवय आहे, पूर्वापार सवय आहे. शिवाजी महाराजांचे आजोबा, पणजोबा, जिजाबाईंचे वडील, शहाजीराजांचे वडील, भावंड, त्यांच्याही आधीची लोक डोंगरदऱ्यांमध्ये लढत होती की. पाण्यावर कोण लढलंय? पाण्यावर लढणारी माणसं नव्हती आमच्याकडे, पाण्यावर लढायचा अनुभवही नव्हता. आमच्याकडे जे कोळी बांधव होते ते मासेमारी जरूर करायचे, समुद्री चाचे त्यांना लुटायचे. पॅरेट्स ऑफ कॅरिबियन जो चित्रपट आला त्याच्यावर समुद्री चाचे दाखवले गेले. यांच्या विरुद्ध सामना करण्यासाठी काय कोयते, तलवारी बिलवारी त्यांच्याकडे होत्या, पण ते जे एक सुसज्ज आरमार लागतं, तोफा लागतात पाण्यावरच्या, जमिनीवरच्या तोफा पूर्ण वेगळ्या, पाण्यावरच्या वेगळ्या, कारण खाऱ्या पाण्यावरती त्या तोफांना गंज लागू नये म्हणून त्यांची घडण वेगळी केली जाते. ते जर मोठे तोफगोळे घेतले तर जहाज बुडेल ना, त्यामुळे त्या तोफगोळ्यांचा आकार वेगळा, ती दारू वेगळी, ती शिड वेगळी, तिथल्या बंदुका वेगळ्या, खाऱ्या पाण्यावरती, खाऱ्या वातावरणावरती वावरताना गंज चढू नये अशी हत्यारं वेगळी. आणि हे सगळं आम्हाला नवीन होतं. म्हणजे जसं स्वराज्य शून्यातनं निर्माण केलं, तसं आरमारी शून्यातनच निर्माण केलंय. याचं कुठे आम्हाला शिक्षण नाही. आणि शिक्षणा व्यतिरिक्त हे निर्माण करणं, हे एक मोठं आश्चर्य आहे. पोर्तुगीजांचा आरमार होतं, इंग्रजांचं आरमार होतं,
डचांचा आरमार होतं, सिद्धींचा आरमार होतं, वलंदेजांचा आरमार होतं. पण ती लोक काय आम्हाला सांगायला आली का काय की बाबांना आरमार असं असं बनवा? उलट तुम्हाला एक गंमत सांगतो की शिवाजी महाराज हे किती आपण त्यांना जे जाणता राजा म्हणतो ना, जाणता राजा, ते सर्व दृष्टीनं किती व्यापक, किती विलक्षण त्यांची बुद्धिमत्ता आहे, किती दूरदृष्टी आहे. ज्यावेळी शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी आहे महाराष्ट्रामध्ये, कल्याण भिवंडी मुंबईच्या इथं, त्या कल्याण भिवंडी जवळ दुर्गाडी नावाचा किल्ला आहे, दुर्गाडीची खाडी म्हणतात, तिथे आरमाराचा शुभारंभ केला, आरमार स्थापन करायला सुरुवात केली. त्यावेळी ती लढाऊ जहाज कशी बांधायची हे आम्हाला माहित नव्हतं. आम्ही होड्या बांधत होतो, पण त्या मासेमारीच्या. आम्ही त्या ठिकाणी जहाज बांधत होतो, पण ती प्रवासाची, पण तोफा ठेवणारी, उंच शिडाची, भरधाव वेगानं पळणारी, मोठं सैन्य स्वतःच्या पोटामध्ये ठेवणारी जहाज आम्हाला माहित नव्हती. तर शिवाजी महाराजांनी काय केलं माहितीये का? पोर्तुगीजांची 2 माणसं, इंजिनियर, त्यावेळेचे त्यांचे इंजिनियर, हे विकत आणले, म्हणजे पैसे देऊन त्यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं आम्हाला ही अशी अशी जहाज बांधायची, तुम्ही इथं थांबा. त्यांच्या मदतीला 40 मराठी लोक दिली, आपल्यातली लोक दिली, शिवाजी महाराजांच्या प्रशासनातली लोक दिली. त्याच्यामध्ये काही ब्राह्मण पंत होते, वेगळी विलक्षण बुद्धिमान माणसं तिथे त्यांच्या ठिकाणी त्यांनी दिली. आता ती 40 लोक या 2 लोकांच्या बरोबर काम करायला लागली. बाकीची लोक तिथे सगळं काम करत होती. पण याच वेळी शिवाजी महाराज मात्र इकडे सह्याद्रीच्या डोंगरांमधले किल्ले जिंकत होते, आदिलशाह विरुद्ध झुंजत होते. आणि एक दिवस काय झालं, शिवाजी राजा आरमार बांधतोय हे ज्यावेळी पोर्तुगीजांना कळलं, त्यावेळी त्यांचा व्हाईसरॉय जो होता तो भयंकर संतापला, तो घाबरला. त्यांनी पत्र पाठवलं आणि त्यांनी त्या इंजिनियर जे 2 आपल्याकडे आलेले होते त्यांना असं सांगितलं, अरे तुम्ही काय वेडपट माणसं आहे का? तो जमिनीवर असताना आता आपल्याला एवढा त्रास देतोय, तो जर पाण्यावर उतरला तर आपलं फिरणंही मुश्किल करेल. तुम्ही जे करताय तो राष्ट्रद्रोह आहे, ताबडतोब तुम्ही परत या. आता हे पत्र ताब्यात आल्यानंतर ते जे 2 होते आणलेले अधिकारी, ते इंजिनियर, जहाज बनवणारे, ते एका रात्रीत गायब झाले. आणि त्यांच्या भरोश्यावर एवढी संपत्ती, एवढं पैसा, एवढं सगळं लावून ठेवलेला जो एक प्रोजेक्ट होता, आपण प्रोजेक्ट म्हणू आजच्या भाषेमध्ये, आरमार नावाचा जहाज बांधणीचा जो प्रोजेक्ट होता, तो तसाच राहिला. तर 2-5 दिवस गेले आणि ही बातमी शिवाजी महाराजांना कळली. सगळी लोक चिंतेत, सगळे सरदार चिंता करतायत, टेन्शन मध्ये आले सगळे. आता काय होणार? पण एवढा पैसा लावलाय, एवढं सगळं केलं आणि प्रोजेक्ट ज्यांच्या हातात होता ती माणसं अचानक गेली. शिवाजी महाराज ही व्यक्ती इतकी विलक्षण हुशार होती, म्हणजे मी काय म्हणतो की शतकातनं नव्हे, युगांमधनं निर्माण झालेला एकमेव राजा आहे. अशी माणसं युगायुगांनी जन्म घेतात, शतकातनं नाही. आपण भाग्यवान आहोत की आपण त्यांच्या सावलीमध्ये जन्माला आलो. शिवाजी राजांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, मी काय केलंय हे तुम्हाला अजून माहित नाहीये. ती जी 40 लोक होती ना त्यांच्या हाताखाली ठेवलेली, त्या 40 लोकांनी काय केलं होतं, ती लोक झोपल्यावर त्यांचे नकाशे जसे तसे उतरून ठेवले होते, झेरॉक्स केली होती म्हणा. त्यांचे प्लॅनिंग तसेच्या तसे बघितले होते. ती लोक काम कशी करतात हे शिकून घेतलं होतं. त्या 40 लोकांपैकी 12-1 जण शिवाजी राजांना भेटायला आले, म्हणाले महाराज चिंता नको, आम्ही सगळं शिकलेलो आहोत, तुम्ही आमच्यावर भरोसा ठेवा. आणि मी तुम्हाला आज सांगतो, इतिहासामध्ये दाखले आहेत, उल्लेख आहेत की पुढच्या 7 ते 8 आठवड्यांमध्ये आमच्या आरमाराची जहाजं उभी राहिली. त्या लोकांच्या शिवाय आणि आमच्या होड्या, आमची जहाज, आमच्या लढाऊ गलबती ह्या पाण्यामध्ये उतरल्या. हे शिवाजी महाराज आहेत. तेव्हा त्यांच्यावर नाही अवलंबून राहिले, त्यांच्या मदतीला आपली माणसं ठेवली आणि या माणसांनी ते शिकून घेतलं. शिवाजी महाराज असे. तर हा सगळा विषय निघाला जो आपला, तो निघाला जलदुर्गांच्या बांधणीवर. मग अशी सगळ्यात पहिला पॉइंट जो मी काढला होता, तर जलदुर्ग, आरमार. तर शिवाजी महाराजांनी काय केलं, बांधकाम करताना सुद्धा ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घेतल्या. पूर्वीच्या काळी किल्ल्यांचं बांधकाम असेल, जलदुर्गांचं बांधकाम असेल, हे करताना काय करायचे, 2 दगडांच्या मध्ये चुना घातला जायचा. चुना, पांढरी रेग येते, जसं आता 2 विटांच्या मध्ये सिमेंट घालतात, तसं 2 दगडांच्या मध्ये चुना घातला जायचा. तर महाराजांनी एक कुर्ट नावाचं बेट पाहिलं, कुर्ट.
हे कोकणामध्ये आहे. मालवण जिथे आहे, मालवण, त्या मालवणच्या शेजारी समोर कुर्ट नावाचं बेट होतं. शिवाजी महाराजांची नजर त्या बेटावर पडली. ही नजर आहे ना, ही व्यापक नजर होती. ही नजर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची नजर होती. ही नजर तुकाराम महाराजांची नजर होती. ही नजर समर्थ रामदास स्वामींची नजर होती. ही नजर नामदेव महाराजांची होती. ही नजर जिजाबाईंची होती. या सगळ्या संस्कारातनं आलेली ती एक संस्कारी नजर होती. परिसाची नजर होती. परिसाची. जिथे पडेल तिथं सोनं होणार. ज्या कुर्ट बेटावर जे ओसाड बेट होतं, पाण्यात, पूर्ण पाण्यात आतमध्ये केवळ 2 गोड्या पाण्याच्या विहिरी होत्या. चारी बाजूला खारं पाणी आणि 2 गोड्या पाण्याच्या विहिरी, हा दैवी चमत्कार. पण तिथं मानवी चमत्कार दाखवला तो शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराज म्हटले, ठीक आहे, हे बेट आहे ना, इथं किल्ला बांधायचा आणि माझी सागरी राजधानी ही असेल. आणि किल्ला उभा राहिला. त्या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. तो सिंधुदुर्ग उभा करताना शिवाजी महाराजांनी काय केलं, तो बांधताना? तर महाराज म्हटले, माझी सागरी राजधानी जर ती असेल, ती अशी कच्ची नाही पाहिजे. मी ह्याच्यात क्रांती करतो, बांधकामात. तुम्ही विचार करा, हे सगळं करताना शिवाजी महाराजांच्या मागे काही विश्रांती आहे का? कोण अफजल खान येतोय, कोण फाजल खान येतोय, कोण सिद्दी जोहर येतोय, कधी मिर्झा राजा येतोय, कधी दिलेर खान येतोय. हे सगळे अंगावर येत असताना त्यांना एका बाजूने थोपवून धरत दुसरीकडे हे चाललेलं आहे. म्हणजे एकाच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा मेंदू किती ठिकाणी काम करतोय, हा आतापर्यंत भल्या भल्या शास्त्रज्ञांना न उलगडलेलं एक कोड आहे. एक माणूस आहे, एक प्रशासन आहे आणि चारही दिशांना नजर आहे. शिवाजी महाराजांनी ठरवलं की चुन्यामध्ये बांधकाम नाही करायचं. मग काय करायचं? त्यांनी सुरत लुटली होती. त्या सुरत लुटीतनं आणलेला पैसा हा त्या कामासाठी वापरला आणि शिस नावाचा धातू आणला. शिस नावाचा धातू विकत घेतला. खूप पैसे खर्च झाले त्याला. ते शिस त्यांनी त्या कुर्टे बेटाच्या इथे बांधकाम करताना वितळवलं आणि गरम गरम शिशाच्या रसामध्ये ते 2 दगड एकमेकांवर ठेवले आणि शिशाच्या रसात बांधकाम केलं. आज तुम्ही जा सिंधुदुर्गला, हजारो तोफांचा मारा त्या तटबंदीवर झालाय. लाटा तर किती आदळतायत आणि तो वादळ वारा सगळा कोकणातला, पण सिंधुदुर्ग मात्र ढासळलेला नाहीये. तो आजही उभा आहे. बांधकाम करायचं तर ते असं करायचं. त्याच्यानंतर पद्मदुर्ग बांधला शिष्याच्या रसामध्ये. तुम्हाला एक आणखी सांगतो, शंख शिंपल्यांचा चुराडा करून तो चुन्याच्या ह्याच्यात घालून सुद्धा बांधकाम केलेलं आहे. ही पक्की बांधकामं आजपर्यंत टिकली आहेत. आमच्याकडे काल मेट्रोचा खांब कोसळलाय रात्री 2:30 वाजता. आणि हा खांब कधी बांधलाय? 2020 साली कोरोना काळाच्या सुरुवातीला. म्हणजे मी काय प्रशासनाला दोष देतो असं नाही, मी प्रशासनाला उदाहरण देतोय की हे आदर्श ठेवा हो डोळ्यासमोर. मी जी सुरत लुटून आणलीये, ती काही, मला 8 राण्या आहेत आणि मी त्या प्रत्येक राणीला हार घालीन. माझ्या युवराज संभाजीला सोन्या मोत्यांनी मडवीन. माझ्या प्रत्येक सरदाराचं घर भरीन. असं नाही केलंय. सुरतेवरनं अशी लूट आणली आणि ती या हाताने सिंधुदुर्गाच्या बांधकामाला दिली. ज्यावेळी असा राजा असतो की जेवढं काय आहे त्याच्यातलं फक्त तुळशीचं पान माझं, बाकी काही नाही, एवढ्या उदार मनाचा आणि एवढा निस्वार्थी राजा असतो ना, त्यावेळी स्वराज्य घडतं. त्यावेळी स्वराज्य घडतं. नाहीतर स्वराज्य घडत नाही. स्वराज्य हे युगांमधनं एकदा घडतं. म्हणजे मी कायम सांगतो, आमच्याकडे पवित्र ग्रंथ कशाला मानलं जातं? भगवद्गीता, रामायण, महाभारत ही आमची रामायण आहेत, महाभारत आहे. रामायणात रामाचं चरित्र आहे. महाभारतात तर काय तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. पण हे सगळे ग्रंथ ज्या एका 50 वर्षाच्या इतिहासामुळे टिकले, ते आमचं शिवभारत आहे. 1600 सालात जर शिवभारत टिकलं नसतं, तर या देशाला पुढे नंतर गीता वगैरे काय हे माहितीही पडलं नसतं. पण शिवाजी महाराज आहेत ते असे आहेत. आणि म्हणून बरं, मी काय सांगतो तुम्हाला, गंमत काय, 50 वर्षाचं आयुष्य उणं पुरं. आता माझं वय 28 आहे. उरली किती? की हे 2 आणि ते 22 वर्ष 50व्या वर्षाकडे जायला. त्याच्यानंतर आम्ही किती काळ जगतोय, आज मरतोय, उद्या मरतोय, तुम्ही कधी जाल, आपण कधी आपल्या कुणाच्या, पण 50च वर्षाच्या आयुष्यात एवढं निर्माण केलंय. आम्ही, इतिहास हा जर तरचा विषयच नाही. हे मी इतिहासाचा अभ्यासक, इतिहासाचा संशोधक, इतिहासाचा विद्यार्थी,
म्हणून आम्हाला हा प्राथमिक नियम आहे की इतिहासात जर तरला स्थान नाही. इतिहासात जे आहे ते आहे. इति हा असा म्हणून इतिहास. पण मी काय म्हणतो की जर 50 ऐवजी पुढचे 5 वर्ष 55 वर्ष जरी राजा जगला असता तरी काय बघायला मिळालं असतं आम्हाला. अजून वेगळं चित्र. या देशाच्या इतिहास, भूगोल, भविष्य, वर्तमान, भविष्य जे काही अबाधित राहिलं ते त्या एका 50 वर्षाच्या माणसामुळे. आणि त्याच्यात सुद्धा काय माहितीये का, केवळ 50 नाही 36च वर्ष. कारण वयाच्या 14व्या वर्षी शपथ घेतली. 14 ते 50 ही 36 वर्ष राजकारभाराची आहेत. आणि 36 वर्षात 12 24 12 36 3 तप, केवळ 3 तप या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक पुण्यवान युगपुरुष होता म्हणून देशाची माती अबाधित राहिली. आणि ती केवळ लढाया करून राहिली असंही नाही. ही सगळी कामं आहेत त्याच्या मागे. ज्यावेळी राजाच्या मागे त्या ठिकाणी प्रजा उभी असते, राजाच्या मागे सरदार असणं हे उत्तम. राजाचं छत्रपती शिवाजी महाराजांची 36 वर्षाची राजकीय कारकीर्द ही 360 वर्ष झाली आजही आदर्श आहे. तर आपल्याकडे हे असं होणार कधी की शिवाजी महाराजांचा फोटो हा प्रत्येक ऑफिस मध्ये असतो. मग ते आणि गरीबाच्या झोपडीपासून श्रीमंताच्या घरापर्यंत प्रत्येकाकडे असतो. पण त्यांचा गुण कुणाकडे असतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे जे वेगळे शिवाजी महाराज, आता मी तुम्हाला जे सांगितलं ना ते किती शालेय पुस्तकातनं आहे आणि किती सिरियल मध्ये हे दाखवलं जातंय हा सुद्धा खूप एक मोठा प्रश्न आहे. तुम्हाला माहितीये का आता या देशामध्ये रडारड कशावर चालली आहे? कोणी उठतं काय म्हणतं, शेतकरी आत्महत्या करतात. कुणाचाही मुद्दा तोच, स्वतःला मोठं करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या मुद्द्याचं भांडवल करून हल्ली कोणी बोलायला लागतंय. पण या देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत हे तर महत्वाचं आहे. तर गंमत काय आहे, शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी नव्हते का? शिवाजी महाराजांच्या काळात दुष्काळ नव्हता का? शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काय अन्नधान्याची व्यवस्था जी होती ती काय वेगळी अशी फार होती का? कर्ज परत न देता आल्यामुळे आत्महत्या केलेले शेतकरी हे 90% आहेत. बाकी इतर कारण असतील ती वेगळी. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी एक तोडगा काढला होता. त्यावेळी काय व्हायचं, शेतकरी हे सावकाराकडून कर्ज घ्यायचे आणि ते कर्ज जर फेडता आलं नाही की आता तरी कीटकनाशक आहेत, वेगवेगळी औषधं आलेली आहेत की जी शेताच्या पिकाच्या मुळाशी टाकली तर कीड पडत नाही. त्यावेळी असलं काही नव्हतं. उभ्या पिकावरती कीड सुद्धा पडायची आणि मुघलांची धाड सुद्धा पडायची. माझ्या एका कादंबरीत वाक्य आहे, ते वाक्य फार फेमस झालं होतं मध्ये, की उभ्या पिकावर पडलेली कीड आणि साठवलेल्या धान्यावर पडलेली मुघलांची धाड यांनी माणूस पिचला होता. मग शेतकरी कर्ज घ्यायचा आणि तो सावकाराचे फटके खायचा. सावकार त्याला मारायचा, त्याच्या बायका घेऊन जायचा, त्याची बाई घेऊन घेतली जायची. खूप प्रकार होते. तर छत्रपतींचं वेगळेपण काय माहितीये का, की त्यांनी ह्या सगळ्यावर अभ्यास केला. जसं आरमार तसं प्रशासन तशी शेती, या प्रत्येक गोष्टीवर शिवाजी महाराजांचा अभ्यास आहे. शिवाजी महाराजांनी ओळखलं की शेतकरी पिचला जातोय कुठं, रगडला जातोय कुठं, भरडला जातोय कुठं, डिवचला जातोय कुठं, चिवडला जातोय कुठं. तर ते या सगळ्या प्रकरणामध्ये तर शिवाजी महाराजांनी काय केलं माहितीये का, त्यांनी स्वतःचीच एक वेगळी कर्ज पद्धती चालू केली. आता ही कर्ज पद्धती कशी आहे? शिवाजी महाराजांनी सांगितलं आजपासून माझ्या राज्यात हे सगळं बंद. आणि त्यांनी स्वतःची एक ऐन जिन्सी नावाची कर्ज पद्धती चालू केली. ऐन जिन्सी कर्ज पद्धत. आता तुम्ही म्हणाल हे काय प्रकार आहे? हा प्रकार असा आहे, जिन्नस म्हणजे वस्तू. पूर्वीच्या काळात जिन्नस म्हणजे वस्तू, त्या वस्तू असा आहे. तर शेतकऱ्याला ज्या गोष्टीसाठी कर्ज पाहिजे ती गोष्ट द्या, पैसे देऊ नका. म्हणजे एखाद्याच्या शेतकऱ्याच्या घरची बैलजोडी मेली आणि त्याला बैलजोडी घेण्यासाठी जर कर्ज हवं असेल सावकाराकडनं तर त्याला बैलजोडी द्या. एखाद्याला धान्यासाठी त्या ठिकाणी पैसे हवे असतील, कर्ज हवं असेल तर त्याला धान्य द्या. एखाद्याला स्वतःचं घर उभारण्यासाठी जर का कर्ज हवं असेल शेतकऱ्याला तर त्याचं घर उभारून द्या, पैसे देऊ नका. आता ह्याच्या दोन बाजू अशा आहेत
पहिली बाजू म्हणजे शिवाजी महाराज सावधतेने म्हणतात की आम्हाकडून सरकारातून द्रव्य नेऊन कोणी त्या ठिकाणी दारी मांडव करेल. म्हणजे काय तर पुन्हा आजचा काळ मुळशी पॅटर्न जर कोणी पाहिला असेल तर आमच्याकडून कर्ज नेऊन लेकीचं लग्न करेल जोरात, शेती करणार नाही, दारी मांडव करेल याचा अर्थ लग्न करेल, मंगल कार्य करेल आणि द्रव्य बुडेल. कोणी गावामध्ये ऐबिल्याचे खेळ आणेल. ऐबिल्याचे खेळ म्हणजे त्यावेळेचा तमाशा, नाच गाणं. कोणी जुगारी करेल आणि द्रव्य बुडेल. अशाने सरकारी खजिना व कुणबी, कुणबी म्हणजे शेतकरी, दोन्ही बुडतील व राज्यास तोटा पोचेल. ऐसे न करता ज्यास जे हवे त्यास ते पाहिजे ते द्या आणि त्याच्यातनं धान्यरूपी कर आणि वसुली पुन्हा घ्या. म्हणजे काय, तुम्ही त्यांना जे पाहिजे ती वस्तू द्या आणि त्याचा मोबदला म्हणून द्रव्य न घेता तो जे पिकवेल त्यातलं काही धान्य परत घ्या. आणि मग त्याच्यासाठी त्याला मुदत देऊ नका. 2 वर्ष दे, 3 वर्ष दे, 4 वर्ष दे, तेवढी ज्याची किंमत असेल तेवढी दे. याला म्हणतात ऐन जिन्सी कर्ज. यांनी काय झालं, शेतकऱ्यांनी सावकाराकडनं कर्ज घेणं बंद केलं आणि मार खायचा बंद झाले. आणि ज्याला जे पाहिजे ती वस्तू मिळाली आणि ती वस्तू सरकारातनं मिळाल्यानंतर त्याची परतफेड पैशातनं नाही ना करायची, त्याची परतफेड धान्यातनं करायची. मग ते धान्य सरकार जमा झाल्यानंतर स्वराज्याच्या सैनिकांसाठी लागणारं जे धान्य विकत घ्यावं लागायचं त्याच्यामध्ये या धान्याची भर पडली आणि स्वराज्यावरचा आर्थिक ताण कमी झाला. हे एवढे सगळे फायदे या एका निर्णयाने झालेले आहेत. इतकी विलक्षण बुद्धिमत्ता आली कुठून छत्रपतींकडे? काय काय केलंय हो. याच वेळी आरमारात डोकं लावायचं, याच वेळी कुठल्या गडाची तटबंदी पडली आहे मग ती पुन्हा उभी कशी करायची तिथे डोकं लावायचं. कुठला खान कुठल्या वाटेने चालून येते, कुठल्या डोंगर रांगेमध्ये त्याच्या आडवे सैनिक घालायचे, कुठल्या खिंडीमध्ये त्याला चोपटायचा आणि कुठल्या रणांगणामध्ये सरनोबत प्रतापरावांना, सरनोबत हंबीररावांना, सुभेदार तानाजी मालुसऱ्यांना, मुरारबाजी देशपांड्यांना पाठवायचं, कुठं हातामध्ये पट्टे घेऊन स्वतः थांबायचं. हे सगळं चालू असताना कर्ज पद्धती कशी अवलंबायची हे इतकं भयंकर आहे की हे अभ्यासाच्या पलीकडचं. हे एकच माणूस करू शकला आजपर्यंत या देशामध्ये. हे दुसऱ्याला जमणार ते म्हणून म्हटलंय की या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करणे, कित्येक दुष्ट संहारीला, कित्येकासी धाक सुटला आणि कित्येकासी आश्रयो झाला शिवकल्याण राजा. या 3 ओळीत सगळं वर्णन आहे. कित्येक दुष्ट संहारीला म्हणजे कोण, अफजल फाडण्यापासून शाहिस्त्या तोडण्यापर्यंत जे दुष्ट संहारले ते सगळे. कित्येकासी धाक सुटला म्हणजे इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, अरब, सिद्धी घाबरले ना, धाक सुटला. कित्येकासी आश्रय झाला, हे आपले शेतकरी, तुम्ही, आम्ही, तुमचे, माझे पूर्वज यांची आश्रय झाला तो शिवकल्याण राजा. हे शिवाजी महाराज आहेत. ही झाली कर्ज पद्धत. जमीन मोजण्याची शिवाजी महाराजांनी कर कसा गोळा केला? लोकांना मारलं का काय घरी जाऊन? का ऐन कोरोनाच्या काळात सुद्धा काही हजार टॅक्स पाठवले लोकांना. तुम्हाला माहित आहे शिवाजी महाराजांची कर पद्धत काय होती? एक कर पद्धती 3-4 होत्या, पण त्या वेळेनुसार आणि काळानुसार बदलत गेल्या, त्याच्यामध्ये बदल करण्यात आले. आपल्याकडे आता जमीन मोजतात ती कशी मोजतात? एकरामध्ये आणि गुंठ्यामध्ये मोजतात, बरोबर? त्यावेळी शिवाजी महाराजांच्या काळात जमीन मोजायचे बिगा पद्धतीने. एक 8 फुटाची काठी असायची, त्या 8 फुटाच्या 8 काठ्यांचा एक चौकोन असा, इकडे 8, अशा 8, अशा 8. तो चौकोन म्हणजे 1 बिगा. तर आता एखाद्याची शेती असेल तर ती त्या बिग्यांमध्ये मोजली जायची. 45 बिगा, 1000 बिगा, 200 बिगा आणि ह्या बिगांमध्ये जेवढे बिग पिकणार आहे धान्य तेवढ्या बिगातलं 2 बिघे धान्य स्वराज्यासाठी. हा कर, हाच कर, हाच टॅक्स, हाच कर आणि हाच टॅक्स, याच्या व्यतिरिक्त टॅक्स नाही. मग तुमची जर 100 बिगा जमीन असेल तर त्यातली 20 बिगा जमीन 20 बिगा पिकलेलं धान्य स्वराज्याला द्यायचं. तुमची जर 10 बिगा असेल तर त्यातलं 2 बिगा पिकलेलं धान्य स्वराज्याला द्यायचं. यातनं काय झालं? स्वराज्याचा धान्य साठा वाढला. मग फौज, जिथे मोहिमेला जाणारी फौज आहे तिथे जास्ती पैसे न्यावे लागले नाहीत, कारण तिथे जाऊन धान्य विकत घेऊन मग करून खायचं. जाताना जे आहे स्वराज्यात धान्य ते घेऊन जा.
याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याला किंवा तुम्हाला आमच्या पूर्वजांना कायम वाटायचं की कर कसा द्यायचा, पैसे जमा झालेत न झालेत, पाऊस झालाय, पाणी झालंय, दुष्काळ झालंय. नाही, माझं जे पिकलंय ना त्यातनंच एक घास मला काढून द्यायचा आणि तो कुणाला द्यायचा, माझ्या राजाला द्यायचा हो. त्यामुळे कर पद्धतीचं जी एक चिंता होती ती मिटवून टाकली होती. कर्जातनं ऐनजिन्सी कर्जातनं धान्य घेतलं. काय असतं हो, तुम्हाला एक गंमत सांगू का? माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. हा आपला विषय चाललाय इतिहासात, इतिहास. पण विज्ञानात जायचं का? पहिलीच्या विज्ञानाच्या पुस्तकात, दुसरीच्या विज्ञानाच्या पुस्तकात, तिसरी, चौथीच्या विज्ञानाच्या पुस्तकात एकच वाक्य शिकवलं जातं. माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा. बरोबर? यातला अन्नाचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा मार्गी लावला हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. वस्त्राचा प्रश्न तर सगळ्यांचा त्याचे व्यवस्थित होता आणि उरला प्रश्न निवाऱ्याचा. तर स्वराज्यामध्ये कुठल्याही घरावरती धाड येईल इतकं स्वराज्य लेचपेचं नव्हतं. त्याच्यासाठी छातीचा तट आणि कोट उभारून आमचे नेताजी पालकर, सर्वपत प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, संताजी, धनाजी, येसाजी हे सगळे थांबले होते ना स्वराज्याच्या सीमांवर. त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा या तीनही मूलभूत गरजा ज्यांच्या भागलेल्या आहेत आणि ज्यांच्या सुखी आहेत, संपन्न आहेत, अशी मानवजात जिथे राहत होती, ते सर्व गुण संपन्न आणि सुजलाम सुफलाम असं स्वराज्य होतं. मग त्याच्यामध्ये राजा हिंदूंचा, पण त्याची प्रजा जी होती त्याच्यात सगळे होते बरं का. त्याच्यात हिंदूंपासून मुसलमानांपर्यंत सगळे 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 होते. पण ते एका छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका तत्वावरती नांदणारी ही सगळी मंडळी होती. शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण सुद्धा फार भारी होतं. आमच्याकडे तुकोबरायांनी म्हटलेलं आहे, विंचू देवाऱ्यासी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमासी व्हावे अधम, किंवा मऊ मेणावून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे, भले तरी देऊ गांडीची लंगोटी नाठांचे काठी देऊ माथा. तर ते हे जे आहे ना, हे केवळ टाळ वाजवून मृदुंग वाजवून भजन म्हणण्यात नाही, हे कृतीत उतरवले छत्रपती शिवाजी महाराजांनी. आमच्या देवाऱ्यावरती आलेले आघात आम्ही हाकलून देणार. आम्ही ते सहन नाही करणार. आम्ही केवळ लपून छपून भजन करणारी माणसं नाहीये. आम्ही आमच्या देवावरती, धर्मावरती, राष्ट्रावरती, संस्कृतीवरती आलेलं आक्रमण पायानी मारलेले तिढे, आम्ही त्याच पायानी किडे ठेचणारी माणसं आहोत. हे दाखवून दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी. तुम्हाला एक गंमत सांगतो मी. आज मी जे मगाशी म्हटलं, त्रिपुरारी पौर्णिमा आपण करतो. त्रिपुरारी ते कोजागिरी ते त्रिपुरारी पौर्णिमा काकड आरत्या चालतात महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये आणि त्रिपुरारी पौर्णिमेला दिव्यांचा उत्सव आपण करतो. महाराज राज्याभिषेक झाल्यानंतर दक्षिण दिग्विजयाला गेले, म्हणजे दक्षिणेत उतरले आणि पार तिरुपती पर्यंत गेले, श्रीशैल पर्यंत, जिंजी, तामिळनाडू पर्यंत ते गेले आणि ते त्या ठिकाणी विजय मिळवला. म्हणजे जेवढं स्वराज्य महाराष्ट्रात नव्हतं तेवढं दक्षिणेत होतं आफ्टर राज्याभिषेक. आता ह्या सगळ्यामध्ये एक गंमत अशी झाली की शिवाजी महाराज जात असताना समेत्ती पेरुमला नावाची तिथे देवाची मंदिरं होती. ही समेत्ती पेरुमलाची मंदिरं या परक्या आक्रमक मुसलमानांनी पाडून टाकली होती. हे महाराजांना कळलं जाताना आणि तिथं मशिदी उभ्या केल्या होत्या. महाराज म्हटले, मी खाली दक्षिणेत जाऊन येतो, ही मशिदी पाडून टाका म्हटले आणि त्याच्या जागी पुन्हा समेत्ती पेरुमलाचं मंदिर उभं करा आणि ते उभं करा, तोपर्यंत मी परत येतोय. मी आल्यावर त्याची प्राणप्रतिष्ठा वगैरे सगळं आपण बघून घेऊ. आणि शिवाजी महाराज खाली दक्षिणेत उतरले. इकडे त्या मशिदी उखडल्या. याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. म्हणून मी हे सांगतोय. ती मंदिरं आहेत तिकडे. आणि याच्यानंतर चालू झालेली एक प्रथाही तिथं आहे. ती प्रथा मला तुम्हाला सांगायची आहे. म्हणून हे अपरिचित शिवाजी महाराज आहेत. आणि महाराज गेले. सगळं जिंकलं, खाली भागानगरला जाऊन आले, श्रीशैलला जाऊन आले, मल्लिकार्जुनची तिथे, तिरुपतीला जाऊन आले, तामिळनाडू जिंजीचा प्रदेश जिंकला, शेरखान लोधी पठाणला हाकलून दिला आणि जेव्हा समेत्ती पेरुमलाच्या इथं परत आले तेव्हा ती मंदिरं उभी राहिली होती. आता त्याची प्राणप्रतिष्ठा करायची होती. तर शिवाजी महाराजांनी तिथे उत्सव करायचं ठरवलं. आणि उत्सव तर कसा उत्सव, तर त्यांनी एक मुहूर्त निवडला. ती पौर्णिमा होती त्रिपुरारी पौर्णिमा. आजूबाजूच्या परिसरातल्या सगळ्या गावकऱ्यांना बोलवलं. 1000 गायी आणल्या आणि दुभत्या गायी, त्या 1000 गायींचं जे दूध होतं त्या दुधाचा प्रसाद बनवला. त्यातल्याच काही दुधाने त्या समेत्ती पेरुमलाला अभिषेक केला आणि तो दुधाचा जो प्रसाद होता तो सबंध आजूबाजूच्या गावकऱ्यांमध्ये वाटला. त्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली
आणि त्याच्यानंतर 1,00,000 दिवे लावले. 1,00,000 द्वीप त्या ठिकाणी उजळले त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी. आणि 1,00,000 दिव्यांनी ते समेत पेरुमलाचं मंदिर उजळून गेलं. त्या दिवसापासून आजपर्यंत त्या भागातली लोक त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा न म्हणता शिवाजी समरोत्सवा म्हणतात. आपण त्रिपुरारी म्हणतो, दक्षिणेमध्ये शिवजी समरोत्सव म्हणतात. समर म्हणजे युद्ध, उत्सव म्हणजे विजयाचा उत्सव, आणि शिवजी म्हणजे शिवाजीच्या विजयाचा उत्सव तिथं साजरा केला समेत पेरुमला. म्हणून त्रिपुरारी पौर्णिमा ही महाराष्ट्रात त्रिपुरारी आहे, दक्षिणेत त्या समेत पेरुमलाच्या आसपास ती त्रिपुरारी नसून शिवजी समरोत्सव आहे. आता हे कुठल्या पुस्तकात आहे हो? हे सुद्धा शिवाजी महाराज आहेत. त्या गोव्यामध्ये एक मंदिर आहे, त्या मंदिराचं नाव आहे सप्तकोटेश्वराचं मंदिर. माननीय माजी संरक्षण मंत्री मनोहरजी पर्रीकर ज्यावेळी होते त्यावेळी त्या मंदिराचं पुनरुत्थान केलं गेलं. त्यावेळी बरेच मंडळी त्या ठिकाणी होती, मीही होतो त्या मंदिराच्या पुनरुत्थान. त्या मंदिराची गंमत अशी आहे, ते सप्तकोटेश्वराचा जो महादेव होता ती पंचधातूची शिवलिंग होतं, शिवपिंड होती. हे पोर्तुगीज आले आणि या पोर्तुगीजांनी ती उपटली आणि एका शेताच्या बांधात नेऊन टाकली. आणि त्याच्यानंतर त्या मंदिराचा दगड हा समुद्रात टाकून दिला की पुन्हा हे दगड इथं राहिले तर हे पुन्हा उभं करतील म्हणून. तिथनं ती पिंड उपटली आणि विहिरीच्या बांधावर नेऊन लावली. की तुम्ही पाहिलं असेल पूर्वीच्या काळी विहिरीमध्ये पाणी काढायचं झालं तर जिथं रहाट नाहीये तिथं बांधावर पाय ठेवून मग ते पाणी काढतात. त्या बांधाला शिवलिंग लावलं, ज्याला कुणाला पाणी काढायचं त्यांनी त्या शिवपिंडीवरती पाय देऊन पाणी काढा. शिवाजी महाराज तिथे गेले, महाराजांना कळलंय असं झालं. महाराज काय म्हणाले, हे मंदिर पुन्हा उभं करायचं. कुठे करायचं? जिथे होतं तिथे करायचं, आपल्याकडे नाही करायचं, जिथे होतं तिथे. हे पोर्तुगीज काय करतात ते मी बघतो म्हटले. आणि मंदिराचं बांधकाम चालू झालं. तर महाराजांना कोणीतरी विचारलं की महाराज आपण मंदिर उभं करून जाऊ इथून, पुन्हा पोर्तुगीज आले तर काय? महाराजांचे शब्द आहेत, आजपर्यंत या देवाची विटंबना झाली याचं कारण त्याचे भक्त दुबळे होते म्हणून झाले. आता हे शिवाजी राजेनं बांधलेलं मंदिर आहे, तुम्ही बांधा, पुढचं मी बघतो. मंदिर उभं राहिलं. मंदिर उभं राहिल्यानंतर शिवाजी महाराजांनी एकच खलिता पोर्तुगीजांना पाठवलाय. त्यातले शब्द असे, ये स्थळीचा मोडलेला हिंदूंचा महादेव शिवाजी राजे पुनरपी प्रस्थापिला आहे. आता जर त्यास इजा पावली तर राजा जातीने चालून येऊन अवघ्या चर्चचे कळेच धुळीस मिळवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आमच्या मंदिरावर याल तर आम्ही तुमच्यावर डंख मारू. तुम्हाला सांगतो आजपर्यंत त्या मंदिरात शिरून विटंबना करण्याचं धाडस कुणाचंही झालेलं नाही. हे शिवाजी महाराज. चारी बाजूला 18 कारखाने केलेत स्वराज्यासाठी. कुठले कारखाने? तर स्वराज्याचा कारभार चालावा म्हणून काही कारखाने बनवले. कारखाने म्हणजे खाती, तेव्हाची खाती. आता जसे खाती आहेत, जलसंपदा खातं, गृह खातं, तेव्हाची 18 खाती आहेत त्यावेळेची, त्यांना कारखाने असं म्हटलेलं आहे. 18 कारखाने. तोफखाना, पिलखाना, उष्ट्रखाना, शिलेखाना, फरासखाना, कोठीखाना, लक्कडखाना, इमारतखाना, बाग कारखाना, पुरण कारखाना, रथखाना, पेठ कारखाना, पागाखाना, जामदारखाना, औषधी खाना, खाजगी खाना, आणि सगळ्यात शेवटचा कुठला आहे माहितीये का? पुस्तक शाळा खाना. म्हणजे काय? त्यावेळेची लायब्ररी. हे शिवाजी महाराजांनी केलंय. खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत शिवाजी महाराजांच्या. तट कसे बांधावेत, पाण्याच्या टाक्या कशा बांधाव्यात, इथपर्यंत सगळं आहे. शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्यात मुस्लिम सेनापती का नियुक्त केले? त्यांच्या निष्ठेविषयी त्यांना कधी संशय आला नाही का? एक पहिली गोष्ट अशी आहे की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये प्रमुख पदांवर काही ठिकाणी मुस्लिम सैनिक होते, याला ऐतिहासिक दृष्ट्या कुठलाच आधार नाहीये. अच्छा. 3 जणांची नावं मी तुम्हाला सांगू शकतो, ज्याच्यामध्ये एक सिद्धी इब्राहिम आहे, जो शिवाजी महाराजांसाठी लढलाय. ज्यावेळी शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यामध्ये अडकले होते
त्यावेळी नेताजी पालकरने सिद्धी जोहरच्या वेढ्यावरती हल्ला केला. त्यामध्ये सिद्धी इब्राहिम नावाचा शिवाजी महाराजांचा स्वराज्यनिष्ठ मुसलमान सेनानी, काय आहे आता सेनानी शब्द वापरतात, त्यावेळेची त्यांचे हुद्दे खूप वेगवेगळे होते. त्याच्यात बारगीरदार होते, शिलेदार होते, हवालदार होते. आता आपल्याकडे लोक म्हणतात की हे सगळे सरदार होते. असं नाही, सरदारांच्या हाताखाली ही सगळी मंडळी वेगवेगळ्या पदांवर होती. अहो, ते आता गैरसमज असे पसरतात की त्याला आपण काहीच करू शकत नाही. तर तो जो सिद्धी इब्राहिम होता, हा शिलेदार होता, पंच हजारी. तो लढलाय शिवाजी महाराजांचा वेढा फोडावा म्हणून. सिद्धी इब्राहिम सिद्धी जोहरच्या विरोधात लढलाय. तिथे झालं काय, त्याचा मुलगा होता सिद्धी वाहवा म्हणून. त्या सिद्धी वाहवाला लढता लढता वार लागला आणि तो पडला. त्याला शत्रूच्या सैनिकांनी घेरलं. त्यावेळी सिद्धी इब्राहिम बॅकफुटला गेला, पण छत्रपती शिवाजी महाराज सुटावे म्हणून जो हल्ला केला गेला त्याच्यात सिद्धी इब्राहिम लढलेला आहे. आणि हे इतिहासात आहे, हे आपण नाकारू शकत नाही. दुसरं उदाहरण, शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये दौलत खान होता, दौलत खान. आता हे कोकणातले जे मुसलमान आहेत ते प्रामुख्याने यांचे सगळ्यांचे पूर्वज हे कन्व्हर्ट झालेले आहेत. म्हणजे हे इतिहास आहे, कुणीही सांगितलं तरी. तर ह्याच्यात जो चालत आलेला दौलत खान होता, ह्या दौलत खानाने आरमारासाठी मोठं योगदान दिलेलं आहे, हेही आपण नाकारू शकत नाही. आणि एक प्रशासनातला माणूस असं सांगू शकतो आपण की काझी हैदर म्हणून होता. पण हा काझी हैदर पुढे, म्हणजे मी कुणाच्याही बाजूने बोलत नाहीये किंवा कुठल्याही तराजूतलं पारडं वर खाली होऊ देत नाहीये. दोन्ही बाजूनी सांगायचं झालं तर काझी हैदर शिवाजी महाराजांच्या वेळी आपल्या बाजूने होता. पण हाच काझी हैदर औरंगजेबाचं आक्रमण ज्यावेळी आलं त्यावेळी संभाजी राजांना सोडून औरंगजेबाला जाऊन मिळाला आणि कोथळीगड नावाचा किल्ला या काझी हैदरमुळे औरंगजेबाला मिळाला. तर आता गंमत अशी झाली आहे की इतिहासाला अनेक वाटा फुटल्यात मोबाईलच्या माध्यमामुळे. व्हॉट्सअपवरचे जे नवीन इतिहास संशोधक आहेत, की व्हॉट्सअपवरचा मेसेज बघायचा आणि काहीही पसरवायचं. याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्यात 80% मुसलमान होते आणि 55% मुसलमान सरदार होते, असंही काही आम्हाला रोज वाचायला मिळतं. तर हा जो प्रश्न आलेला आहे त्याच्यात, त्या प्रश्नात असं आहे की त्यांच्या निष्ठेविषयी शिवाजी महाराजांना कधी शंका वाटली नाही का? तर शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे मुस्लिम माणसं होती ज्यांची उदाहरणं मी दिली, त्यांनी त्या त्या प्रसंगाला तो तो लढा दिला ना, त्याच्याबद्दल शिवाजी महाराजांना कधीही शंका आली नाही. पण भविष्यात काझी हैदर सारखी माणसं ज्यावेळी तिकडे जाऊन मिळाली त्यावेळी आफ्टर शिवाजी महाराज त्यांच्या निष्ठेविषयी शंका निर्माण होते. तर इतिहासात ह्या गोष्टी अशा आहेत. आता त्याला आपण काही कुठल्या नजरेने बघतो ते आपण आपल्या नजरेवर ठरवण्यासारखं आहे. पण शिवाजी महाराजांच्या सैन्यात आता जे पसरवलं जातं की 55% मुसलमान होते आणि सगळंच हे त्यांनी केलं, असं काही नाहीये. महाराजांचं वाक्य आहे एकोजी राजे भोसलेंना, तुर्कास पदरी ठेवल्याने कार्यभाग कैसा चालतो. जर शिवाजी महाराजांच्या काळात खरंच असे निष्ठावान मुसलमान त्यांच्या सोबत असते, आता सिद्धी वहावा आणि इब्राहिमचं उदाहरण मी दिलं कारण ते लढलेले आहेत, त्यांचा उल्लेख आहे. दौलत खान हा होता कारण माझं आजोळ जे आहे देवगड, देवगडचा आंबा ते देवगड, दौलत खान तिथला आहे म्हणून आम्हाला माहित आहे. तर ते काय गंमत आहे, तर मग महाराजांनी हे जर होते खरंच, तर महाराजांनी स्वतःच्या अष्टप्रधानात एकही प्रधान मुसलमान का नाही केला? 350 किल्ले आहेत पण एकाही किल्ल्याचा किल्लेदार मुसलमान नाहीये. शिवाजी महाराज जेव्हा गेले किंवा त्यांच्या डेथ बेडवर होते तेव्हा त्यांनी नेमकं काय सांगितलं त्यांच्या फॉलोअर्सना? म्हणजे त्यांनी पुढचं जे लिंग परत मुक्त करा किंवा काशी विश्वेश्वर मुक्त करा असं म्हटलं नाही? ह्याच्यातल्या दोघांतला हे एवढाच फरक आहे. तर तुमच्या म्हणजे स्टडीनुसार तुम्हाला काय वाटतंय? मी सांगतो तुम्हाला. तर इतिहास अभ्यासक म्हणून जर खरं खरं अगदी सांगायचं झालं, म्हणजे मी कधी आजपर्यंत 2500 व्याख्यान केले देशभरात, कलकत्त्यापासून गोव्यापर्यंत बऱ्याच ठिकाणी, मध्य प्रदेशात, कर्नाटकात. पण त्यांच्या साक्षीनं कधी इतिहास खोटा नाही सांगितला. तर त्यांचं मृत्यूच्या समयी ज्यावेळी ते आजारी पडले त्यावेळी गडाचे दरवाजे बंद होते. पहिली गोष्ट म्हणजे बाहेरची कोणी लोक आत नव्हती. सोयराबाई राणीसाहेब खूप विचित्र वागत होत्या आणि ते जे अंतर्गत गृहकलह चालू होता, ते त्यांचं इंटरनल ते सगळं पॉलिटिक्स चालू होतं त्यांचं,
त्यावेळी शिवाजी महाराजांपक्षी त्यांचा अत्यंत खात्रीचा एकच माणूस होता, तो म्हणजे सूर्याजी मालुसरे, तानाजी मालुसऱ्यांचे भाऊ. आणि सगळ्यात शेवट महाराजांना पाहिलं कुणी तर ते त्यांनी पाहिलं. जे काही इतिहासातले कागद सापडतात त्याच्यानुसार जो तर्क लावला जातो, महाराजांनी शेवट या लोकांना आत बोलवून घेतलं आणि तिथे महाराज असं म्हणालेले आहेत की आमचा काळ झाला, आम्ही कैलासा श्रींचे दर्शनास निघालो, आता अवघे बाहेर बैसा, आमची चिंता करू नका. आणि एक त्यांचं वाक्य आहे, कर्तव्यात चुकूर होऊ नका, आम्हास श्रींचे स्मरण करू दे. एवढं बोलून त्यांनी त्यांना बाहेर पाठवलं आणि दार लावलं. हे इतिहासात आहे. दुसरीकडे शिवाजी महाराजांच्या अंतकाळाच्या आधी काही दिवस आधी राजारामांचं लग्न त्यांनी केलं, म्हणजे त्यांच्या धाकट्या मुलाचं. मोजून एक 10-12 दिवस आधी, 15 दिवस आधी, त्यावेळी राहुजी सोमनाथ नावाचे एक कारभारी होते. त्या राहुजी सोमनाथ नावाच्या कारभाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांनी राहुजींनी विचारलं असं की महाराज हे कुठवर चालणार? कुठवर चालणार म्हणजे काय? आता तुम्ही पण थकला आहात, आपण रोज नवीन प्रदेश जिंकतो आहे, रोज नवीन काय 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 त्या ठिकाणी होत आहे आणि रोज नवीन स्वराज्यामध्ये भर पडते, हा कारभार कुठपर्यंत चालणार, काय चालणार? त्यावेळी महाराजांचे शब्द असे आहेत की सप्त सिंधू मोकळ्या करणे आहे, गंगा यमुना मोकळ्या करणे आहे, काशी विश्वेश्वर सोडवणे आहे, अटके पावतो कटकेपर्यंत, तंजावर ते पेशावर अवघा मुलूख घेणे आहे, हे तो स्वराज्य निर्माण केले, आता आमची घोडी तितपावतर नेणे आहे. हे मृत्यूच्या काही दिवस आधीचे वाक्य आहे. मग असा अंदाज बांधतात की कर्तव्यात चुकूर करू नका. ते कर्तव्य ते काय, ते हे कर्तव्य आहे तुमचं. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं की इतिहास अभ्यासक म्हणून सांगायचं झालं तर ती जे शेवटचे शब्द मी तुम्हाला सांगितले, पण त्याला जो एक बॅकबोन आहे त्याचा, तो मृत्यूच्या काही दिवस आधी, आणि हे स्पष्ट लिहिलेलं आहे तिथं. राहुजींनी लिहिलंय की महाराज आम्हाला काय. बरं, हे राहुजींनी नाही लिहिलेलं, ऐका, हे राहुजींनी लिहिलेलं नाही, हे एका इंग्रजांनी लिहिलंय. इंग्रजाला राहुजींनी सांगितलं आमच्या महाराजांनी आम्हाला काय सांगितलंय, हे स्वराज्य झाले, आता या उपरी घोडी तिथवर नेणे आहे, ऐसे आमुच्या राजियाचे मनोगत, आम्हापाशी राजे वर्तिले, हे राहुजी बोलले. सौरभ जी ने बोला, अलग अलग इंस्टेंसेस बताए कि शिवाजी ने बहुत इनोवेशन यूज किया. वो पुल जो अभी तक खड़ा है, ये आर्माडा बनाई, फादर ऑफ द इंडियन नेवी, एडमिनिस्ट्रेशन के तरीके, प्रशासन के तरीके वगैरह वगैरह. क्या उनके बचपन में या उनके बड़े होते में ऐसे इंस्टेंसेस मिलते हैं जिससे नजर आता है कि उनको बड़े होकर ये इनोवेशन या ये सोच कहाँ से आई? सौरभ जी ने खुद ही पूछा कि ये सोच कहाँ से आई, किसी के साथ, मतलब किसी के संघात से कुछ सीखा, या अपने आप से सोचा, या 4 मित्रों ने मिलके बोला? बताता हूँ, ये जो राजा जी है ना, वो आज जो कुछ भी है वो उनकी माँ की वजह से. मैं हरगिज हर बार एक लफ्ज जरूर बोलता हूँ, अगर जिजा माता ना होती तो भारत माता ना होती. हे सगळं त्यांना त्यांच्या आईने शिकवलं. हे योगदान आहे. मी कायम सांगतो की ती एक महत्वाकांक्षी स्त्री जर या जगात झाली नसती ना, या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये, तर आज तुम्ही सगळे वेगळ्या वेशामध्ये असतात. आता कुठल्या ते समजून घ्या. महत्वाकांक्षी, ध्येयवादी. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही जे विचारलं की त्यांच्या आयुष्यात असा काय इन्सिडेंट झाला होता का, असं काय घडलं होतं का, की काय की त्याच्यामुळे त्यांना हे मिळालं, त्यांच्या बाबतीत नाही घडलं, पण घडलं ते आऊसाहेब जिजाऊंच्या बाबतीत. जिजाऊंचे वडील आणि भावंड ही निजामशाहकडे होती, जिजाऊंचे पती आदिलशाहकडे होते, आणि त्याने इतका मोठा संघर्ष त्या बघायच्या. तुम्हाला सांगू का, जिजाबाईंच्या म्हणजे शहाजीराजांचे जे बंधू आहेत त्यांची मंडळी, जिजाबाई गरोदर असताना, प्रेग्नंट असताना मुघलांनी उचलून नेल्या, हे पाहिलं डोळ्याने त्यांनी. आणखी सांगतो, ज्या निजामशाही एकनिष्ठ राहून त्यांची सेवा आयुष्यभर केली, त्या जिजाबाईंच्या वडिलांना आणि भावंडांना मुजरा करत असताना निजामशाने मारून टाकलं दरबारात. आता ह्याच्या पुढचं एक सांगतो, त्याच्या आधी घडलेली घटना, पण त्याच्यापेक्षा भयंकर. निजामशाहच्या दरबारात एक हत्ती होता. गंमत बघा,
एका स्त्रीनं किती भोगलंय. गर्भसंस्कार नावाची एक पद्धत होती की आईच्या पोटामध्ये बाळ असताना तिच्यावर जे संस्कार केले जायचे ते बालकामध्ये उतरतात. म्हणजे अभिमन्यू चक्रव्यूह चिरायचं कुठे शिकला, तर राइट, तो आईच्या उदरात असताना शिकलेला आहे. राइट. तर ते मासाहेब जिजाऊंच्या पोटामध्ये ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यावेळी त्या आईने काय पाहिलंय, तर निजामशहाच्या दरबारातला एक हत्ती पिसाळला. हत्ती होता खंडागळ्यांचा, वेगळ्या फॅमिलीचा. तो हत्ती पिसाळल्यावर आसपासच्या सैनिकांना मारायला लागला. हे बघून स्वतःच्या फौजेचं नुकसान होऊ नये म्हणून भोसल्यांचं कुटुंब हत्ती मारण्यासाठी धावलं. तर खंडागळे हे जाधवरावांचे मित्र होते, म्हणजे जिजाऊच्या माहेरचे. ते भोसल्यांना सांगायला लागले हत्तीला मारू नका. भोसले म्हणतायत हत्ती आमची माणसं मारतोय. तिथे हत्ती बाजूला राहिला आणि या दोघांमध्ये युद्ध चालू झालं. आणि खिडकीतनं निजामशहा हे सगळं हसत हसत बघतोय. आता हे इथं नाही थांबत. भोसल्यांनी हत्ती मारला. हां. त्याचा राग येऊन जाधवरावांनी शहाजी राजांच्या सख्ख्या भावाला मारलं. म्हणजे जिजाबाईंच्या धीराला मारलं. कुणी मारलं तर भावानी मारलं. जिजाबाईंच्या धीराला भावानी मारलं. आता हे बघितल्यावर शहाजीराजे सटकले आणि त्यांनी त्याच्यावर सटाक्कन वार काढला. त्यांनी त्याला मारलं, म्हणजे शहाजी राजांनी मेवण्याला मारलं. आता हे इथंच नाही थांबलं. ही बातमी पुढे गेली, जिजाबाईंच्या वडिलांना कळली. ते आले, सासऱ्यांनी विचार न करता जावयावर वार केला. शहाजीराजांना मारलं. शहाजीराजे वाचले. आता सगळं झालं, आपापल्या घरी गेले. तुम्ही एक स्त्री म्हणून मला उत्तर द्या, जिजाऊनं रडायचं कुणासाठी? भावासाठी की दिरासाठी का जखमी झालेल्या पतीसाठी? बरं एक मला सांगा, ती आहे भोसल्यांच्या घरात म्हणून भावाचं दुःख तिला त्यांच्या समोर मांडता येणार नाही, कारण आता भांडण झालंय. बरं तिचं माहेर तुटलं कारण वडिलांनी नवऱ्यावर वार काढला. आणि हे सगळं ज्याच्या दरवाज्यात घडलं त्या निजामशहाने आणखी काही दिवसांनी याचा बदला घ्यायचा म्हणून लखुजीरावांना ठार करून टाकलं. काय करावं जिजाऊनी? माहेर संपलं. पती जखमी झाला, ते कर्नाटकात निघून गेले. रडायचं कुणासाठी? इतके आघात त्या स्त्रीच्या मनावरती होत आहे. दिवसा ढवळ्या तिच्या समोर तिच्या त्या भोसल्यांच्या मंडळींना उचलून नेलं जातंय. असुरक्षित वातावरण आहे, मंदिरं पाडली जात आहेत. आणि हे सगळं ना मी कायम सांगतो की शिवाजी महाराज नसतील पण जिजाबाई दैवी अवतार होता, हे त्या बघतायत. आणि ते जातंय पोटामध्ये त्यांच्या हृदयावाटे, अश्रून वाटे. ते जे अश्रू येतात ना, अश्रूने अंगार आहे तो सगळा. तो अंगार बाहेर आला ना म्हणून हे ह्या ज्वालामुखी आलाय पोटावाटे. तर हे आईने घडवलं त्यांना. तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथे आहे की त्यांनी मी सांगू का एक साधं गणित. जिजाऊंना 6 वेळा त्या प्रेग्नंट झालेल्या आहेत. 4 मुलं लहानपणी वारली. 5वा होता थोरला संभाजी. संभाजी उद्याचे जे संभाजी आहेत आपण बोलणार ते वेगळे, ते शिवाजी महाराजांचा मुलगा. जिजाबाईंच्या एका मुलाचं नाव संभाजी होतं, तो होताच की, पण तो आदिलशहाकडे होता शहाजीराजांबरोबर. मग हा एकच मुलगा असा वेगळा का घडवला? तर त्या काळात हे सगळं पाहिलं की त्यांच्या मेंदूत पडलेली आगीची ठिणगी शिवाजी महाराजांच्या रूपानं वणवा म्हणून बाहेर आली आणि त्या वणव्यात सगळी मदांध तख्त जळून गेली त्याच्यानंतर. नाही मी कायम सांगतो, भारतीय स्त्रीला कुणाची आदर्श घेण्याची, मोटिवेशनल स्पीच वगैरे ऐकण्याची गरज नाही. एक जिजाबाई होती, एक बाई, तिने एक मुलगा घडवला, 4 तख्त उलटी पालटी करून टाकली. तख्त राजसत्ता उखडल्या. ही ताकद आहे भारतीय स्त्रीची. मग ते झाशीची राणी असेल, राणी चन्नम्मा असेल, ह्या कुठनं निर्माण झाल्या आहेत? ह्या हिच्यातनं निर्माण झालेल्या आहेत सगळ्या. राइट. ते फार सुंदर वाक्य आहे. आता तुम्हाला मराठीत कितपत ते अप्रूव्ह होईल मला माहित नाही. पण पुरुष काय पण स्त्रिया ही लढल्या. परंपरा ही आमची. तुला काय ठाऊक ती लढली विरांगना झाशीची. दाभाड्यांची उमा आणि काय चन्नम्मा कित्तूरची. पहा चाळून पाने आमच्या इतिहासाची. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात. इतर जात मराठी आमची. तर जात मराठी आमची. असं ते जिजाबाईचं कर्तृत्व आहे खरं. आणि तुम्ही सांगा मला, जिजाबाईंचा पती नाहीये तिथं लेकराला वाढवताना. तिनं शिकवलंय, रामायण शिकवलंय, महाभारत शिकवलंय, साधू संतांची चरित्र कीर्तन भजन शिकवलेली आहेत. आणि
स्वराज्य निर्माण झाल्यानंतर सुद्धा ती काय शिकवते ती आई बाळाला. अफजल खान आल्यावर त्या म्हटल्या नाहीत बाळा घरी थांब, तानाजीला पाठवते, सूर्याजीला पाठवते. शिवबा जाणे, संभाजीचे उसने घेणे, मजला कुंतीच्या पंक्ती असणे, त्या अफजल खानाला फाडून परत ये म्हणे. त्या संभाजींचा म्हणजे जिजाबाईंच्या पहिल्या मुलाचा संभाजींचा वध अफजल खानाने केला होता का? ते एका ठिकाणी लढत होते. शहाजी महाराजांची आणि त्यांची कायम कॉम्पिटिशन होती, खुन्नस होती. एकाच दरबारातले दोघं, पण शहाजी राजांचा द्वेष करायचे. तर ह्या अफजल खानानं संभाजी महाराजांच्या संभाजीला पुढं पाठवलं आणि मागणं फौजच पाठवली नाही मदतीला. तो एकटा सापडला आणि मारला गेला. अच्छा. हा त्यांच्या डोक्यात होता. ते म्हणते संभाजीचे उसनेकडे. मी काय विचार करत होतो, यावेळी अफजल खानाचं मुंडकं जिजाबाई मासाहेबांसमोर आणलं असेल ना ते शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी. म्हणजे माझ्या लेकानं मला काय भेट दिली की माझ्या पतीचा ज्यांनी अपमान केला, माझा पुत्र यांनी मारला, त्याचं मुंडकं आणलंय. मग ती आई आई कारणीभूत आहे त्याला. म्हणून मी पहिलं बोललो ना, जिजामाता ना होती तो भारत माता बी ना होती. न होती. हे असं म्हणजे बरेच ठिकाणी असं म्हणतात की शहाजींनी जिजाबाई आणि शिवाजीला वाईल शी वॉज प्रेग्नंट जेव्हा मुघलांचं सैन्य येत होतं, त्याच्यात मला वाटतं जिजाबाईंचे वडील पण होते आणि तेव्हा शहाजी राजे निघून गेले. म्हणजे ते जिजाबाई आणि शिवाजी तिच्या पोटात असताना अबॅन्डन केलं त्यांना असं. तर म्हणजे मला हे पटत नाही. मला असं वाटतं की तिचे वडीलच येत होते आणि तिच्यामुळे पूर्ण पळून जायचं होतं, त्याच्यात स्लो डाऊन झालं असतं म्हणून त्यांनी हे केलं का? डिड ही ऍक्च्युअली अबॅन्डन देम? तो कालखंड वेगळा आहे. जिजाबाईंचे वडील हे आधी वारले अच्छा. आणि त्याच्यानंतर शहाजीराजे इकडे आलेले होते आदिलशाहीमध्ये. जिजाबाई ह्या ऍक्च्युअली आपलं जे शहापूर आहे ना ठाण्याच्या इथे शहापूर, तर एक किल्ला आहे माहुलीचा किल्ला. ते माहुली वेगळा आणि माहुलीचा संगम वेगळा साताऱ्याचा. पाठवणार होते जिजाबाईंना, पण जिजाबाई आजारी पडल्या. म्हणजे त्यांना ते तापमान तिथलं जे होतं ते सहन झालं नाही, म्हणून पुण्यात आले आहेत. मग पुणे हा तसा भौगोलिक दृष्ट्या एक असं मध्ये डिश आहे, डिश. चारी बाजूला डोंगर आणि मध्ये वसलेलं पुणे, त्यामुळे हवामान संतुलित आहे भौगोलिक दृष्ट्या. तर माहुली फार उंचावर होता आणि तिकडे आदिलशाहीचा धामधुमीचा काळ चालू होता. एकाच वेळी अफजल खान, बाजी घोरपडे, रणदुल्ला खान ही सगळी मंडळी शहाजीराजांच्या विरोधात कट कारस्थान करत होती. मग तिकडे जिजाबाई असणे योग्य ठरणार नव्हतं, कारण धावपळ होती आणि निजामशाही संपलेली होती. त्यामुळे त्यांचा काही प्रश्न नाही. त्यामुळे ते इथं पुण्याला आले जुन्नरला ते तेवढ्या कारणासाठी. आणि जुन्नरवर शहाजीराजांचे 2 बंधू होते, चुलत बंधू, आणि सिधोजी विश्वासराव म्हणून जे होते ते अत्यंत विश्वासू सहकारी होते, म्हणून जिजाबाईंना तिथे ठेवलं.